पाहिजे की नाही, हॉल तिकीट दाखवायला काय अडचण आहे का? दोन्ही हॉल तिकीट साठी दोघांचं सारखं सख्या भावा बहिणीचं एकच टाइम एकच सेंटर येऊ शकत नाही. नमस्कार, माझं नाव अद्वै जोशी आणि MHT CET 2026च्या परीक्षेत जो घोटाळा झालाय, ज्याचा संशय आहे आम्हाला, त्याबद्दल चौकशी करण्यात यावी यासाठी आता हायकोर्टामध्ये तर जाणारच आहोत आपण. आणि त्याचबरोबर CET सेलच्या ऑफिसमध्ये पण शिंगारे सर, नारायण शिंगारे सर, जे या लढ्यात सगळ्यात पुढे आहेत, ते गेले आणि त्यांनी एकदम व्यवस्थित पद्धतीने आपले मुद्दे मांडलेले आहेत. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लाईव्ह फुटेज दाखवेल, जे रेकॉर्ड केलेलं फुटेज आहे, की नक्की ऑफिसमध्ये काय झालं ॲज इट इज. हे तुम्ही नीट बघा. यामध्ये दोन मुद्दे आहे. एक, आता हे जे आहेत हे पालक आहेत, तर त्यांचा प्रॉब्लेम असा होता की त्यांच्या विद्यार्थ्याला 110 मार्क होते, सीईटीला 104 मार्क होते आणि 104 मार्काला त्याला 9 पॉइंट समथिंग पर्सेंटाईल आले. तर हे कसं शक्य आहे, त्यासाठी ते पालक आहेत की काहीतरी टेक्निकल एरर आहे आणि CET सेल त्याला मानायला तयार नाही. 104 मार्क फ्रॉम आउट ऑफ 200 ला 9 पर्सेंटाईल कधी येतच नाही, इम्पॉसिबल आहे ते. ठीक आहे, इम्पॉसिबल आहे. त्याचा पर्सेंटाईल 90च्या आसपास असायला पाहिजे होता. 90 असू शकतो, 95, 97 काही असू शकतो. 9 म्हणजे खूपच कमी येतो. पण मग त्याचं त्यांना अजून स्पष्टीकरण मिळालं नव्हतं. त्यांनी RTI दाखल केली, कोर्टात केस केली, पण ते अजून पुढे काय झाले काय नाही. पण मान्य CETचे जे आयुक्त आहेत त्यांच्याशी ते बोलायला आलेले. त्याचबरोबर इथे शिंगारे सर बसले. शिंगारे सर जे आहेत तर हा मुद्दा मांडतायत. त्यांच्याबरोबर काही पालक आहेत, इकडे मीडियाचे लोक आहेत, है ना, इकडे आमदार आहेत, आपले जे विधानसभेचे आमदार आहेत माननीय रोहित दादा पवार, ते पण आहेत. सो ओव्हरऑल सगळ्यांचा हा जो मुद्दा आहे तो त्यांनी कसा उचललाय, काय काय झालंय, हे तुम्ही एकदा नीट बघा, मग मी बोलतो. हे आता आम्ही तुमच्याच याच्यावरून डाउनलोड, हे कुठून डाउनलोड करणार आहेत ते सांगा. कुठून डाउनलोड करणार आहेत आम्ही? जर समजा तुमच्याकडे तिसरा प्रश्न आहे हा 293 चा, इथे 340571 आणि इकडे पण 71 आहे आणि इथं पण 71 आहे. याच्यावर 71 येते आणि याच्यावर 72 कसं काय येते? कारण हे नंतर कशामुळे चेंज झालं हे, आता ह्याच्यात आम्ही काय चेंज केलं असेल ते सांगा साहेब. करायला चेक एवढा एकच साहेब हे तुमच्या सॉफ्टवेअरवर डाउनलोड केलेले आन्सर की आहे, बरोबर, हरकत नाही ना. एक माणूस असो, 1000 असो, 10,000 असो, नाही तर 100 असो, एकाच जर फरक येत असेल तर मग पुन्हा ना कुठे काय ते चुकते. म्हणून आम्ही सॉफ्टवेअर ऑडिट करा म्हणत होतो. बरोबर आहे साहेब. हाच मुद्दा आता आमच्या ह्याच्यामध्ये पण आला होता. दोन त्यांना मार्कशीट डाउनलोड झाले, हे झाले, हायकोर्टामध्ये केस केली. आता आमच्या हायकोर्टामध्ये केस झाली, हायकोर्टाने सगळं बघितले आणि त्यांनी जो आमचा जो ऑफिशियल डेटा होता तो ऑथेंटिकेट केला. कोणत्या हायकोर्टाने? आता हायकोर्टाने आता केस झाली. बरं दादा, 8 दिवस झाले. मला काय म्हणायचं दादा, ओरिजिनल आहे ना. बरं दादा, मला काय म्हणायचं आता, माझं जर चूक होतं तर यांनी ही शिफ्ट मला का नाही पाठवली? त्यावेळेस पाठवली नाही. ही 1 वर्षापूर्वी, गेल्या वर्षीची केस आहे बरं का दादा. ही या वर्षी निकाली तेव्हाच काढायला त्यावेळेस का सांगितलं नाही म्हणून हे आता मला का नाही पाठवली यांनी? मला एवढं विचारायचंय. आणि गेल्या वर्षी जेईचे मार्क सांगा. आणि मी माझ्या मुलाला JEE मध्ये 62% आहे. याच्यापेक्षा अवघड टफ असतं. म्हणजे जे आपल्यापेक्षा अवघड असते तुम्ही मान्य आणि मी MITचे सांगा, MIT CETचं मार्क सांगा त्यांना. MIT दादा, याच्यामध्ये कोणीही त्याला 99% आहे. MIT पर्सेंटाईल फक्त चेंज कोण करू शकता? बघा, चेंज हेच होत नाही. फरक बघा ना. एक्झॅक्टली ना होतो. आपल्याला हे चेक करावं लागेल की हे कुठं आणलं. तुमच्याच वेबसाईट डाउनलोड केलंय. ओरिजिनल कॉपी सुद्धा आहे माझ्याकडे. आपल्याकडे असं होतं, डाउनलोड केलेल्या 2 Original copy सुद्धा आहे दादा. आणि नंतर आपल्याकडे दाखवलं जातं की हे बघा. आता तुम्ही 1.5 वर्षानंतर दाखवताय, गेल्या वर्षी मी तर दाखवलं माहिती नाही. अधिकारात एवढी माहिती मागितली का नाही? हेच तर सॉफ्टवेअर वाली कंपनी ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करते. तुम्ही त्या नेरळकर बंधू भगिनींचे सेंटरच्या आम्हाला माहिती आणि दादा, सेंटर सारखे आहे. दादा मी एकही विचारलं होतं त्यांचं मला. हॉल तिकीट तर दाखवा. हॉल तिकीट तर दाखवा की खरंच ते सारखे आहे. हॉल तिकीट दाखवायला पाहिजेत की नाही? हॉल तिकीट दाखवायला काय अडचण आहे का? दोन्ही हॉल तिकीट सारखे आणि मग त्याच्यावर आम्हाला की ऑटोमॅटिक बघा सगळे जे ऑटोमॅटिक दोघांचं सारखं सख्या भावा बहिणीचं एकच टाइम एकच सेंटर येऊ शकत नाही. मार्क हे मॅनेज केल्यावरच येतं.
तुम्ही म्हणले वरच्या शकतं का खालच्या साहेब? शिफ्टला माझी बहीण आणि माझं येऊ शकतं का सांग? येऊच शकत नाही, कसंच येऊ शकत हे बघा, नाही. एक उदाहरण दाखवा. जेव्हा तुम्ही रँडमायझेशन करता तेव्हा येऊ शकत नाही. कधीच नाही. आणि त्याला पर्सेंटेज पण सारखं एकदम 6व्या डिजिट पर्यंत. म्हणजे मार्क्स वेगळ्या सब्जेक्ट मध्ये पर्सेंटेज सेम. नाही मार्क्स आता पर्सेंटेजचा फॉर्म्युला आम्हाला सगळं सांगा. जुळं आहे. नाही, पण मी त्यांना ते म्हटलं सर. हे बघा, आणि आता ऍडमिशन घेताना त्या माणसाने काय केलं माहिती का, आता सगळं जुळे सगळं सारखं आहे, दोन्ही लेकरं एकाच ठिकाणी ठेवीन ना माणूस. एकाचं ऍडमिशन COEP ला घेतलं, दुसऱ्याचं VCTI ला घेतलं. मुलीचं ऍडमिशन पुण्यात, मुलाला Same मार्काला काय पुढं काहीतरी गडबड होऊन अजून, ऑब्जेक्शन नको. म्हणून तिथं सिमिलॅरिटी दिली नाही. ही पुढे आता ऍडमिशनच्या वेळी गेलेली गडबड. दुसरी एक मागणी मी आम्ही तिथपर्यंत लक्ष देतो. तुम्ही पर्सेंटाईल बद्दल बोलताय. हा मी साहेब आपण पर्सेंटाईलचा आपण 17 फेब्रुवारीला सगळ्यांना सांगितलेलं आहे ऑनलाईन. सगळ्यांना आपण डिक्लेअर करतो पर्सेंटाईल आपण कसं करतो. पर्सेंटाईल आपण असं काढतो की जो त्या बॅचचा जो टॉपर आहे टॉपरमध्ये समजा 200 ते 190 मार्क पडले तर 190 हा जे मार्क आहे ते 100% होतं. ते 100% आहे. आता इथं तुमचा साहेब टॉपरच मॅनिपुलेट झाला आहे. आता ह्याला ऍक्च्युली त्यावेळेला हा 100 आता कसं झालं ते CET मध्ये मिळाला 12वीला 51 आणि COP सारख्या चांगल्या कॉलेजला जर एवढा चांगला हुशार मुलगा जाऊन क्रेडिट पण 20च्या खाली आणि CGPA 6च्या खाली काय साहेब म्हणजे हे बघा ना, मागच्या वेळेसच्या लिस्ट आहे. आता मला याचं उत्तर द्या की हा कुठल्या क्रायटेरियात बसतो मुलगा, कशामुळे? हा 67 नंबरचा सत्यम मिश्रा जो आहे याला 10वी 12वी मध्ये मॅथ्स मध्ये 33 मार्क आहेत. मग हा पास का कुठल्या बोर्डातून? 10वीला SSC मध्ये 22 मार्क आहेत. मग हा आपल्याकडे येतो कसं काय? एकदम हुशार दहावीला 22 मार्क आहेत. नाही मागच्या वेळेस अहो बेसिकली पास व्हायला 35 लागतात. 22 मार्क आहेत 22 मार्क आहेत मॅथ मध्ये. आणि त्यांनी दिलेल्या लिस्ट मध्ये मागच्या वेळेस सरांनी असं सांगितलं की ते खूप हुशार असतात ते post करतात. नाही आणि एकदम पासिंग मार्क्स काय 22 मार्क 35 मार्क 35 ना 22 आहे. ते नापास झालेले पण एकदम हुशार होऊन जातात असं अरे म्हणणं पण नापास झाला आला कसा याच्यात? तो या लिस्ट मध्ये बसतो, व्हॅलिड होतो कसं काय? न्यूटन पेक्षा हुशार आहेत असं म्हणणं आहे सरकार. नाही तो कदाचित ऑल इंडिया कोटामधला असेल. कुठलाही असला तरी कुठला 22 मार्काला पास कसा झाला? 10th पास हा क्रायटेरिया आहे ना प्रथम 12th येण्यासाठी CET कडे येण्यासाठी 10th पास. तुमच्याकडे 45चा क्रायटेरिया असतो ना. 45 नंतर असेल. आणि हे मग कसला क्रायटेरिया की हा 10वी 12वीला मॅथ मध्ये नापास होतो, 35 मार्काला तर पासिंग आहे आपली HSC ची. मग हा कुठून 33 मार्काला पास, इकडे 22 मार्काला पास, 34 मार्क. नाही हा ICSE विद्यार्थी तो दुसऱ्या बोर्डचा ICSE विद्यार्थी आहे. 22 मार्काला कसं काय येतो? 5 विषय जरी पास झाले तर पुढे जातो. आपण 22 एक विषय नापास जरी मार्क झाला तरी तो मॅथ्स मध्ये 22 मार्क नाही, नाही, आणि सर, त्याला 100% सर मिळतात. त्यांचा रिझल्ट एनी फाईव्हर असतो. 100% एक विषय येतो. नापास जरी झाला हो, नापास झाल्यावर 100% कसा येतो? तपासणी केली सर. CET मध्ये 100% कसा येतो? आणि पुन्हा मॅथ्स तिकडे मध्ये नापास झालाय. हो मॅथ्स मध्ये मध्ये पास हा बेस्ट ऑफ 5 मध्ये पास. आणि mathematics CET मध्ये डायरेक्ट 99.99. आणि CET मध्ये मॅथ्स हा सब्जेक्ट आहे का? त्याच्यात 100% राहिले त्याला मॅथ्स मध्ये. तिकडे नापास झाला तरी इकडे 100%. तिकडे नापास झाला. Sir, logic काय sir? 99.97, 99.97, 99.99. यांचे फक्त CET चे रिझल्ट टॉपचे त्या मुलाला नंतर बी कधी मार्क नाही आणि त्याच्या आधी पण मार्क नाही 99.97. एवढंच हात. तेवढंच हुशार पुरतं. अरे हा साहेब हे गरीबावर अन्याय आहे. या परीक्षा मध्ये नाही कोणत्या तुमची PCB लिस्ट काढा सर. PCB मध्ये correlation आहे. PCB मध्ये आहे. काढा, दाखवा मी त्याच्यात. गेलो होतो PCB ची लिस्ट आणा तुमची. PCB मध्ये तुमचं correlation आहे. तुमच्याकडे IIT सर, हुशार पोरं आहेत ना. तुमची PCB ची लिस्ट काढा. Drop out नाही झाली तुमच्या पाहिजे. PCB च्या लिस्ट मध्ये दाखवा सर हे. आता PCBच्या लिस्ट मध्ये ज्या मुलांना बोर्डला मार्क आहेत त्यांना तिकडे CET आहेत कारण तिथं पैसे मी पण देत दाखवून नाही तिथं बरोबर मार्क्स कोरिलेशन आहे पैसे का देत नाही? तिथं हे तिथं कॉम्पिटिशनच नाही ते इंजिनिअरिंग कॉलेज डी फार्मसीला कॉम्पिटिशनच नाही जागा रिकाम्या राहतात. कोण द्यायला जागा रिकाम्या राहतात. फार्मसीला कोण द्यायला पाहिजे? तिथं व्यवहार नाही. व्यवहार त्यामुळे तिथं कोरिलेशन आहे बोर्ड मार्क आणि याच्यामध्ये व्यवहार आहे. Yes. 2025 पहा इथं PCBचं इथं त्यांचं एक्सेप्शनल एखादा दिसतो, नाहीतर तुमचं सगळे चांगलेच मार्क दिसते त्याच्यात. टॉपच्या मुलांना 50चा तर तुम्हाला शोधून सापडणार नाही. आणि आणि ह्याच लिस्ट सुरुवातीपासूनच आहे इथं. आता हीच लिस्ट आहे, याच्यामध्ये ह्या पहिल्या 4, 5, 6 पानात सापडतात आणि पुढे जाणं तुम्ही परत इकडं कोरिलेशन दिसतंय आणखी चुकून पण सापडत नाही इकडं 40-50चा. म्हणजे
फर्स्ट 100, 200, 300 मध्ये हे ऍडजस्ट फर्स्ट केलं 1000 पर्यंत. पहिल्या 1000 मध्ये ऍडजस्ट केलेले आहेत. हजारचा आणि धंदा. तेही सेंटर मॅनेज करून आणि Responses. तुरोरी म्हणून गाव आहे उस्मानाबादच्या ह्याच्यातलं तुरोरी म्हणून गाव, तिथला कोणीतरी एक माणूस आहे, तो माणूस बेंगलोरला बेंगलोरला नेऊन पोरांना हे काम करतो. देवकर बेंगलोरला नेऊन निलंग्याची 3 मुलांची नाव आहेत आपल्याला. हे मी त्याच्या मुलाची आपली लिस्ट काढली होती आणि हा त्याचा हे आहे. त्यांचा क्लेम आहे. हा त्यांचा क्लेम नाही, तुमच्या सॉफ्टवेअरला तुमच्या सॉफ्टवेअर दिलं तुमचंच आहे ते तुमच्या डॉक्युमेंट, software- फक्त प्रिंट काढून आणलेलं आहे आम्ही ते. आणि ओरिजिनल कॉपी सुद्धा माझ्याकडे मेल केलेलं आहे सर. त्यावेळेस केलेलं आहे. वर्षापूर्वी यांनी मेल ते केलं, आले पण होते सीईटी, हो. ओळखते त्यांना. हो. आले पण सगळं ओळख झाली, पण हे- आणि सगळं आहे. त्यांचा डेटा तुमचा ह्याच्यात दाखवला त्यांनी होता. RTI पण नाही, टाकलं. नाही, एक मिनिट. त्यांचा डेटा तुम्ही त्यांना त्यांच्या लॅपटॉप मध्ये दाखवला हो, होता. मागच्या आले होते ते. किती वाजता? हा एक्झॅक्टली. काही दिलंय, दाखवा माझी रिसिव्ह तुम्ही घेतलंय म्हणून मी असं कसं. काय होतं माहितीये का आतमध्ये? सर हे व्यक्ती आधी जशी मी यांची रिसिव्ह घेतली सर, हे सीईटी सेल आधी आलेले. मला काय म्हणायचं. अरे, आपण एक हे येऊन- मिनिट, काय होतं माहितीये का साहेब? साहेब, आधी येऊन त्यांना ही तुम्ही- जी मुलं येतात ना साहेब, तेव्हा आम्ही काय करतो नाही, नाही, सोडा. ऐका, नाही, 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 नाही. त्यांना आम्ही सगळं त्यांचा माणूस डेटा दाखवतो. satisfied. नाही, नाही, हे मला दाखवलं नाही. माणूस सॅटिस्फाईड झाला की पुन्हा येतच नाही. मला सर, ते आले दादा, का? माझं म्हणणं काय होतं माहितीये का, एक पुरावा आहे माझं त्याचा. म्हणणं एक मिनिट ऐकून घ्या. पुरावा आहे ना? माझं म्हणणं काय तर होतं, ते आरटीआयत गेले. पुरावे द्या ना. त्यानंतर त्यांनी आरटीआयचा आम्हाला काही उत्तर मिळालेलं नाही, आणि आरटीआय मध्ये माणूस गेला म्हणून तुम्ही उत्तर देऊ शकत नाही असं कुठंच नाही. एक तुम्ही लक्षात RTI ची घ्या. पूर्ण कारवाई झालेली आहे सर. काय कारवाई झाली? उत्तरच नाही आलं नीट. आम्ही देऊ शकत नाही असं उत्तर निकाली दिलंय. काढण्यात आला, हे कोणतं उत्तर आहे? आरटीआय काय लिगल बॉडी आहे का? त्यांना फक्त माहिती देणारी बॉडी येते. हेच आपल्याला माहिती आहे का? ही व्यक्ती तुमच्याकडे आली आणि तुम्ही सगळी माहिती त्यांना दिली, याचा पुरावा द्या. 104 मार्कावर 9% कसं आलं, याचा मला फक्त फॉर्म्युला Yes, yes. द्या. मला 0% जरी मिळालं 104 वर तर मला मान्य आहे. फक्त सीईटी न द्या. कसं ठरवलं 104 ते? मार्कावर तुम्ही 9% कसं आणलं ते मला द्या. नाही, माझं समाधान द्या. तुमच्या मुलाचं असं झालेलं आहे की तुमच्या मुलाने पेपर योग्य पद्धतीने भरला, 104 त्याला मिळाले, त्याचा अंदाज कुठेतरी त्याला माझ्या अंदाजाने 60-70% मिळायला पाहिजे होतं. पण झालं असं की तिथं उत्तर पत्रिका नंतर बदलण्यात आली असं दिसतंय. तेवढं 2 त्या मुलांचे हे काढायला सांगा ना. काढले की आता दिले की तुम्हाला? नाही 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 नाही, ते 2 जुळे दोन मुलं, जुळे मुलांचे 99.99 मला एक सांगा, आता जेव्हा ते डाउनलोड केलं त्याचं उत्तर आणि समजा ह्यांनी दिलेलं उत्तर, हा. त्या प्रश्नाला अभ्यास करून काय ते कॅल्क्युलेट करून उत्तर तर सेम यायला पाहिजे ना. उत्तर कसे बदलू शकतात? नाही नाही, ते आता रिस्पॉन्स शीट मॅनिपुलेट करणे म्हणजे तुमचं ए आन्सर असेल तर त्याचं बी करून देणे, तेव्हा चेंज होते ना. आणि हे कोण करू शकतं? फक्त जो सिस्टम मध्ये डाटा एंट्री करणारा माणूस आहे तोच चेंज करू शकतो ना. एखाद्या विद्यार्थ्याने तसं इथं दिलेलं झालंय. तुम्ही स्वतः डाउनलोड केलं का तुमच्या मुलाने डाउनलोड केलं? ऑनलाईन सर दुसरं कोणीच करू शकत नाही. ज्याचा पासवर्ड आहे ज्या विद्यार्थ्याचा, तुम्ही त्यालाच होता त्याची तिथे? अँसर शीट ते download तुम्ही केलंय स्वतः? हो, मीच केलेलं आहे माझ्या मुलाला. शिक्षक आहेत ते त्याच्यावर प्राथमिक नाव, शिक्षक आहे. त्याच्यावर नाव, प्रत्येक क्वेश्चन मुलाचं नाव आहे, ओरिजिनल दाखवतोय. त्याला इतकं आणि change सर करता 1 वर्षापूर्वी तुम्ही ते सेंड केले ना ईमेलद्वारे, ईमेलद्वारे मी त्याच send वेळेस केले. दिलेलं आहे, पण त्यावेळेस तेच. त्याचं की कारण माझ्या मुलाचं हे खूप मोठं नुकसान आणि आहे. 1 वर्षापूर्वी शैक्षणिक AI नुकसान पण झालेलं आहे. ऍक्च्युली AI माझ्या पण मुलाचं develop झालंय, होतं इतकं की त्याच्यात काही नुकसान माहिती झालेलं आहे आता. ते काही भरून येणार नाही. डाउनलोड झालं दाखवा साहेब. दाखवतो ना, ईमेलने दिलंय. ईमेलला दिलेलं आहे. असे आन्सर कसे बदलू शकतात? ते त्या साहेब, आमचं सॉफ्टवेअर बदललेलं नाही आहे. आमचं अजिबात बदललेलं नाही. आन्सर तिकडेच बदलतात, 100% बदलतात. आन्सर बद्दल ड्रॉपआउट कसे होतात हा मुद्दा काय हा म्हणजे कोण लक्षात घेणार नाही. आन्सर नाही बदलत तर मग हे होतंय कसं असं? मुलं सोडून कसे जातात? या सगळ्या मुलांची दोन्ही शिफ्टचे मार्क द्या ना तुम्ही, दाखवा ना आम्हाला दोन्ही शिफ्टचे मार्क. इंजिनियर व्हायला जे टॉपला आलेत त्यांचे दोन्ही शिफ्टचे मार्क दाखवा आम्हाला, मग लगेच लक्षात येतं. एक नाही, माणूस ते एक काय माणूस 2 ठिकाणी तर पैसे देणार नाही 2 वेळा, दोन्ही सेशन मध्ये. पहिल्या सेशन मध्ये मी दिले, म्हणजे बिझनेस करणाऱ्यांनी 2दा बिझनेस केला. पहिल्या सेशन मध्ये वेगळ्या विद्यार्थ्यांसाठी, दुसऱ्या सेशन मध्ये वेगळ्या. त्याच्यामुळे इतकी संख्या वाढली. हे सांगा 2दा एक्झाम झाली सीईटीची, हो. 2दा एक्झाम झाल्यावर 2दा मुलांचे मार्क दिले पाहिजेत का नाही? त्यांनी एकच वेळेस दिले, ते बेस्ट आहेत ते. आम्हाला तो डाटा का नाही दिलेला? कॉमन द्यायला का? कॉमन डाटा. तोही डाटा नाही, दिलाच नाही ना. आम्ही असं आता घोषित द्या. केलं होतं की जे बेस्ट आहे तो आम्ही बेस्ट घेऊ हो. आणि तो तुम्हाला नाही, नाही, best आपण घ्या. तर तुम्ही बघितलं असेल की सीईटी सेलचे जे आयुक्त आहेत
त्यांच्याकडे काही प्रश्नांची उत्तरच नाही आहेत. ते डेटा द्यायला तयार नाही. रँक जे काही जुळे बहीण भावाची जी केस आहे जी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, तर सरांनी जसं म्हटलं तसं बरोबर आहे. एकाच वेळेस एकाच सेंटरला म्हणजे जुळे भाऊ बहीण म्हणजे त्यांचे रँक पण सेम येतोय, पर्सेंटाईल पण सेम येतोय, सेंटर पण सेम येतोय, शिफ्ट पण सेम येते. कसं शक्य हो? कसं शक्य आहे? फार्मसीमध्ये देर इज नो कोरिलेशन. म्हणजे फार्मसीमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहे. MHT CET फार्मसी, ज्यांना 10वी 12वीला बोर्डला मार्क्स आहेत तेच फार्मसीचे टॉपर्स आहेत. MHT CETला असं का होताना दिसत नाही? इतके सारे मुद्दे सरांनी एकदम व्यवस्थित पद्धतीने मांडले आणि त्याचं आम्हाला अजून उत्तर मिळालं नाही. आता हा जो व्हिडिओ आहे ना तुम्हाला, हा व्हिडिओ याची क्लिप मी खाली गुगल ड्राईव्हवर देणार आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना माझं निवेदन आहे, जे काही CET सेलच्या ऑफिसमध्ये झालंय त्याचे शॉर्ट्स बनवा आणि हे सगळीकडे पसरू द्या. बघा इथे मीडिया पण उपस्थित होती. हे न्यूज चॅनल याला किती काय म्हणतात त्याला किती कव्हरेज देतील वी डोंट नो, कारण हा आपला मुद्दा आहे म्हणून हा सगळीकडे पसरला पाहिजे. माहिती राहिलं पाहिजे की काय चाललंय नक्की, काय राहिलं पाहिजे. दिस इज आवर ऑफिशियल राईट, कॉन्स्टिट्युशनल राईट. आपण काही कोणाचा राजीनामा मागितला का? नाही मागितला. आपण एकदम सरळ मार्गाने चालणारे लोक आहे. आम्हाला आमच्या परीक्षा स्वच्छ पाहिजे एवढी आमची प्रामाणिक भावना आहे. म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्यापैकी कोणीही मागे हटणार नाही. जे जे तिथे होत राहील ना ते मी या चॅनलवर सांगत राहील. ठीक आहे. सो तुम्ही तो व्हिडिओ बघा, या व्हिडिओ बघितलाच आहे तुम्ही, तर त्याचे शॉर्ट्स काढा. ठीक आहे. आणि ते व्हायरल होऊ द्या. जे काही तुम्हाला शेअर करायचंय, तुम्हाला वाटत असेल की हे सगळं बरोबर चालू आहे तर तुम्ही सगळ्या गोष्टी शेअर करा. आणि त्याचबरोबर नारायण शिंगारे सरांचा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्हाला कुठल्याही पद्धतीची छोटीतल्या छोटी माहिती असेल तर आता वेळ आली आहे की तुमची भीती बाहेर काढा आणि ती माहिती शेअर करा. तुमचं जे काही सिक्रेसी आहे ना ती प्रोटेक्ट करण्यात येईल, त्याची तुम्ही काळजी करू नका. पण आता यापुढे काय माहिती का, जे घोटाळे करतात ना ते घाबरत नाही. त्यांच्या मुलांनी ऍडमिशन पण घेतली आहे टॉप कॉलेजला, त्यांना काही फरक पडत नाही की एवढे सगळे बाकीचे लोक पण आहेत बघणारे, कारण त्यांना विश्वास आहे की आपण घाबरतो म्हणून. ते आपण आता भीती काढायची आपल्या मनात खूप गरज आहे. नाही तर आपण आपल्या मुलांना काय शिकवू? आयुष्यभर काय दबायला शिकायचं काय? आयुष्यभर अन्याय करायला शिकायचं काय? प्रत्येक गोष्टीत शिक्षण एक असं आपलं हक्काचं क्षेत्र आहे ना शिक्षण. अजून आपण गेलो का? आपले विद्यार्थी कुठे गेले? आम्ही गेलो का कुठे? की रस्त्यात खड्डे झाले, हे झाले, तो पण आमचा संविधानिक अधिकार आहे. पण आम्ही गेलो का? आम्ही आमचा सिलेबस आमचा क्लास करतो की नाही? पण मग याच्यामध्ये जर कोणी असं काही गडबड करत असेल तर आपल्याला आवाज उचलावाच लागणार आहे. हा सरांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही याच्यावर व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे. सरांना काय जे काही इनपुट्स लागतील ते इनपुट्स द्या तुम्ही सरांना. आणि हा मुद्दा आता आपल्याला उचलून धरायचा आहे आणि नक्की आपल्याला यावेळेस यश मिळणार आहे. अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज अचीव्ड, असं स्वामी विवेकानंद म्हणून गेले. आपला गोल हाच आहे, ट्रान्सपरंट एक्झाम. MHT CET असू दे, MBA CET असू दे, सगळीकडे आपल्याला आता महाराष्ट्राच्या एक्झाम सुधारायच्या आहे. सगळ्या पालकांना, सगळ्या शिक्षकांना, सगळ्या विद्यार्थ्यांना निवेदन आहे, ह्याला उचलून धरा. हा आपला मुद्दा आहे, हा आपल्या परीक्षा आहे, हा आपल्या जीवनाचा प्रश्न आहे. जय महाराष्ट्र.